हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले सकाळचे 8. सो आज आहे संडे, त्यामुळे सगळं आमचं आरामात चाललं आहे. संडे असला की सगळं आरामात असतं. सो आम्ही आज दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज नाश्त्यामध्ये जरा हेल्दी नाश्ता बनवणार आहे. सो काय बनवणार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. उकळत ठेवलं आहे. सो आता याच्यात मला मुगाची डाळ भिजत टाकायची आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका, म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे. सो आता ही आपण 2 ते 2.5 तास भिजत ठेवायची गरम पाण्यात. त्यानंतर इथं आपल्याला हिरवा वाटाणा जो की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. वॉश करून मग तो बारीक करायचा. त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे अद्रक, हिरवी मिरची. तिखट जास्त आहे त्यामुळे मी थोडी कमी टाकते. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात कोथिंबीर. सो हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मस्त आपले जे आपण वाटाणे घेतले त्याचे मस्त बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये. आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपण जे मुगाची डाळ भिजत टाकली ती व्यवस्थित भिजल्यानंतर जसं आता आपण हिरवे वाटाणे घेतलेले ते मिक्सरमध्ये बारीक केले, तसंच आपण जी मुगाची डाळ भिजत टाकली ती पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची. सो अजून तिला एक 10-15 मिनटं आपण भिजू देऊया, मग तिला बारीक करून मग तुम्हाला दाखवते मी आपण त्याचं काय बनवणार आहोत. गुड मॉर्निंग. काय करते? आणि आता आपण जे वाटाणे बारीक केले मिक्सरमध्ये ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याच्यात मीठ टाकून मिक्स करायचे. तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यात मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मुगाची डाळ भिजली आहे. सो आपण तिला आता मिक्सरमध्ये बारीक करूया. त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं. पाणी अजिबात ठेवायचं नाही. आपण बारीक केलेला हिरवा वाटाणा आणि जी मुगाची डाळ आपण बारीक केली आहे ते दोघं मिश्रण आपल्याला एकत्र करायचे एका बाउलमध्ये आणि ते अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. ते मिक्स केल्यानंतर त्याच्यात तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मीठ ॲड करायचं आहे, जसं तुमच्या चवीला तुम्हाला आवडत असेल तसं. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यात इनो किंवा खायचा सोडा ॲड करू शकता 1 टेबलस्पून. सो ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपण जे त्याचे आप्पे बनवणार आहोत ते व्यवस्थित फुगतात. आणि त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आपण जी ही रेसिपी बघतो ते इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. तिला जास्त वेळही लागत नाही आणि खूप हेल्दी अशी रेसिपी असो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल जशी मला आवडली. सो मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं, बट खूप छान झालेले आप्पे. सो तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला पुढे अजून व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आपली रेसिपी अजून बाकी आहे दाखवायची. सो ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघणार, त्याच्यात समजेल. आणि तुम्हाला एंडला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही. आता आपण जे बॅटर काढले ते व्यवस्थित मिक्स करतो आहे आणि ते मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे आप्पे बनवणार आहोत. त्यानंतर मी लो फ्लेमवरती आप्यांचं भांडं ठेवलं आहे. त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाचा वापर जास्त नाही करायचा, थोडं थोडं टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यात आप्याचं बॅटर टाकायचं. सो आपले एकदम मस्त चमचमीत आप्पे रेडी आहेत. सो तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.